सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. 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 नमस्कार श्रोते हो. निरामय या आरोग्य पत्रिकेच्या कार्यक्रमाचे सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी ज्योती हातेकर आपणा सर्वांचं स्वागत करते आहे. आज कार्यक्रमामध्ये आपण PCOD, पेरीमेनोपॉज आणि मेनोपॉज याविषयी बोलणार आहोत, मॅडमकडनं जाणून घेणार आहोत. त्यासाठी आपण आपल्या आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये डॉक्टर राधापुरी, BAMS, MD आयुर्वेद यांना आमंत्रित केलेलं आहे. नमस्कार मॅडम. नमस्कार. आज आपण PCODबद्दल आणि मेनोपॉजबद्दल प्रामुख्यानं बोलणार आहोत. तर सुरुवात आपण PCODपासून करूया. आपण काय सांगू, PCOD म्हणजे नेमकं काय आहे? कुठला आजार आहे की शरीराची कुठली अवस्था आहे? PCOD म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. ज्या आपल्या ओव्हरीज असतात, तर त्या ओव्हरीज नीटपणे जेव्हा काम करू शकत नाही, तेव्हा जे पिरियड्स आहेत किंवा मेन्सेस आहे, मासिक पाळी म्हणतो, त्यामध्ये काही अडचणी येतात. कधी स्कॅन्टी मेन्सेस म्हणजे कमी प्रमाणात अंगावर जाणे किंवा कधी हेवी मेन्सेस अधिक प्रमाणात अंगावर जाणे असं त्याचं प्रकटीकरण होतं. त्या व्याधीला आपण PCOD म्हणतो. त्याची काय कारणं सांगू आपण? जसं आयुर्वेदानुसार विचार जर करायचा झाला तर आर्तव ज्याला म्हणतात, की आर्तव उत्पत्ती ही कशातून होते, तर अग्नी, जाठराग्नी आणि 5 जे पंचमहाभूताग्नी आहे ते, आणि आयुर्वेदानुसार जे 7 धातू असतात पैकी पहिला धातू रसधातू, ह्यांची जेव्हा विकृती होते तेव्हा PCOD हा विकार होतो. तसंच मॉडर्ननुसार जर आपण विचार करायचं झालं तर इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन किंवा LH-FSH म्हणतो, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, हे जे वेगवेगळे हार्मोन्स आहेत, त्या हार्मोन्स जेव्हा इम्बॅलन्स होतो, कुठेतरी संतुलन बिघडतं, तेव्हा शरीरात PCOD सारखे लक्षणं दिसतात. PCODची लक्षणं काय सांगू आपण, आणि हा त्रास होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो? मग आता PCODमध्ये काय काय प्रामुख्याने लक्षणं दिसतात, तर अनओव्ह्युलेटरी सायकल म्हणजे जी सायकल असते त्यात ओव्ह्युलेशन होत नाही, किंवा जसं की हिरसुटिझम ज्याला आपण म्हणतो, की महिलांच्या चेहऱ्यावर अनावश्यक ठिकाणी केस येतात, किंवा पिंपल्सचा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रादुर्भाव दिसतो, किंवा केस गळती खूप मोठ्या प्रमाणात होतात. केस त्यांचं जे टेक्स्चर आहे खूप ज्याला आपण म्हणूया विरळ होतात, किंवा खूप मोठ्या प्रमाणात हेअरफॉल होतो, किंवा काहींमध्ये खूप वजन कमी होतं, किंवा काहींमध्ये अचानक खूप मोठ्या प्रमाणात वजन वाढतं, ज्याला आपण ओबेसिटी म्हणतो. अगदी 80, 90, 100 किलोपर्यंत वजन जातं. मग हे सगळे PCODचे लक्षणं झाले. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर आयुर्वेदानुसार छान रजस्वला परिचर्या अशी सांगितली आहे. ही रजस्वला परिचर्या म्हणजे काय, तर ह्या मासिक पाळीच्या 4 दिवसांमध्ये एका महिलेने कसं जीवन जगलं पाहिजे, त्या दिवसांमध्ये कुठला आहार घ्यावा, तर आयुर्वेद म्हणतं की खूप तीक्ष्ण, खूप उष्ण असा आहार घेऊ नये, खूप स्निग्ध असा आहार असू नये, आहार हा संतुलित, लघु, सुपाच्य म्हणजे पचायला अगदी हलका असा असावा. या काळात अतिव्यायामसुद्धा अपेक्षित नाही. आज जे सॅनिटरी नॅपकिन्सचे आपण ॲडव्हर्टाईज बघतो, की त्याच्यात ती मुलगी पहाड चढते आहे किंवा खूप उड्या मारते आहे, तर त्यानेसुद्धा आजकाल युटेराईन फायब्रॉइड्स, गर्भाशयाच्या गाठी निर्माण होत आहेत. त्यामुळे आयुर्वेद म्हणतं की या काळात आरामाची आवश्यकता आहे, आणि म्हणूनच पूर्वी बाजूला बसणे हा विषय होता. आज तो एक स्टिग्मा, सोशल स्टिग्मा म्हणून बघितलं जातं, पण ह्या काळामध्ये महिलेला आरामाची गरज आहे. पण जेव्हा आराम होत नाही, अतिप्रमाणात प्रवास होतो, किंवा सतत या फेजमध्ये जेव्हा स्ट्रेस असतो, अति ताण असतो, कामाचा असेल, शिक्षणाचा असेल, कॉम्पिटिशनमुळे असेल, मग या सगळ्या कारणाने काय होतं, तर शरीरातला वात वाढतो, आणि या वात वाढल्यामुळे जो आपला रसधातू आहे तो विकृत होऊन मग PCOD सारखे लक्षणं निर्माण होतात. किंवा आहारामध्ये सुद्धा
खूप कोल्ड्रिंक्सचं प्रमाण असतं, आईस्क्रीम किंवा जंक फूड किंवा प्रिझर्वेटिव्स खूप असले की त्याने जे पोषण व्हायला पाहिजे ते होत नाही. किंवा काय होतं की वरचेवर खाणे आहे किंवा खूप उपवास आहे, या सगळ्या फॅक्टर्समुळे PCOD म्हणजे अग्निविकृत होऊन, रसधातू विकृत होऊन म्हणजे मासिक पाळीमध्ये व्यवस्थित रजस्त्राव व्हायला पाहिजे तो होत नाही आणि वेगवेगळे कॉम्प्लिकेशन्स हे निर्माण होतात. म्हणजे आपल्याला बरेचदा असं वाटतं किंवा आपण आधुनिकीकरणाच्या मागे लागल्यावरती आपल्याला वाटतं काही होत नाही. तर असं नाही आहे. आपल्याला ज्या वेळेला आपल्याला आरामाची गरज आहे शरीराला त्यावेळेला आरामच करावा आणि कुठल्याही गैरसमजुती त्याला आपण चिकटवू नये. PCODच्या पण समस्या भरपूर प्रमाणात पाहतो आहोत. तर कुठल्या वयामध्ये हे सुरू होतं? जसं की अगदी सुरुवातीपासूनच आपला आहार व्यवस्थित असला पाहिजे. मेनार्की ज्याला म्हणतो की मासिक पाळी सुरू केव्हा होते, तर साधारण 12व्या वर्षीही सुरू व्हायला पाहिजे. 12 ते 13 मध्ये साधारणतः सुरू होतं. पण जर आहार व्यवस्थित नसला तर आजकाल आपण बघतोय खूप अलीकडे येतोय. हा जो काळ आहे अगदी 10व्या वर्षीसुद्धा, म्हणजे मुलगी ती 4थीत किंवा 5वीत असते आणि मेनार्की म्हणजे रजस्त्राव सुरू होतो. पण या काळात जर विश्रांती घेतली नाही, व्यवस्थित पोषक असा आहार घेतला नाही, तर PCODची सुरुवात ही अगदी आपण मेनार्कीपासून होते आहे असे अनेक पेशंट बघतो आहे. मग त्याच्यासाठी खरं आई ही सुज्ञ असली पाहिजे. आईने आपल्या मुलीला तिचं जीवन घडताना, तिचं शरीर म्हणजे ज्याला आपण म्हणतो कळी उमलताना, ती जी फेज आहे ती डोळसपणे बघितली पाहिजे. त्या मुलीच्या तब्येतीसाठी आई जर जागरूक राहिली, तिने जर योग्य आहार दिला, तिने जर फार जंक फूडचा म्हणजे विरोध करून सुपाच्य असा आहार दिला, व्यायामाची आवश्यकता सांगितली. कारण 2 टोकं आज बघायला मिळतात की खूप उपवास घडतो आहे, पोषणच होत नाही आहे, त्याच्यामुळे सुद्धा PCOD होऊ शकतं. किंवा अगदी लोळत पडलेल्या आहेत मुली आणि TV बघत बघत जेवण सुरू आहे, किंवा स्क्रीन टाईम खूप आहे. स्क्रीन टाईम खूप असल्यामुळे जी पिट्युटरी ग्लँड आहे, जिथनं सगळे हार्मोन्स तयार होणार आहे, ती ग्लँडसुद्धा विकृत होते आहे. किंवा मोबाईलवर नको ते सगळे व्हिडिओज आज बघायला मिळत आहेत, नको त्या गोष्टी डोळ्याने बघायला मिळत आहेत आणि त्याच्यामुळे हे जे भावनांचं असंतुलन होतं आहे त्यामुळे सुद्धा PCODचा त्रास हा आज लवकर वयाच्या अगदी 10व्या-12व्या वर्षापासून बघायला दिसतोय. आणि निश्चितच या PCODच्या त्रासामुळे भरपूर समस्यांना या मुलींना सामोरं जावं लागणार आहे. तर आपण ते पण सांगू ना की काय काय समस्या उद्भवतील? बरोबर. जसं की सगळ्यात एक महत्त्वाचं म्हणूया लक्षण की वंध्यत्व. लग्नानंतर जे सहज प्रेग्नन्सी राहणं हे अपेक्षित आहे. आज प्रेग्नन्सी राहावी याच्यासाठी जागोजागी IVF सेंटर्स उघडले आहेत. हे पूर्वी नव्हते. मग याचं कारण काय आहे? तर PCODच्याच कॉम्प्लिकेशनमधून प्रॉपर जी ओव्हरी तयार व्हायला पाहिजे, त्यातून प्रॉपर जे ओवम तयार व्हायला पाहिजे तेच होत नाही आहे. त्यामुळे फर्टिलायझेशन होत नाही आहे आणि जे व्यवस्थित प्रेग्नन्सी, हेल्दी प्रेग्नन्सी राहायला पाहिजे तीच होत नाही आहे. त्यामुळे PCODला नियंत्रणात ठेवणे किंवा ते होऊच नये यासाठी प्रयत्न करणे, दक्षता घेणं खूप गरजेचं आहे. वंध्यत्व ही झाली एक समस्या. आणखीन कुठल्या शारीरिक समस्या उद्भवणार आहेत PCODमुळे जर तुम्ही लक्ष दिलं नाही वेळेस? जसं PCODमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असं आपण म्हणतो की जे इन्शुलिन तयार व्हायला पाहिजे ते योग्य प्रमाणात तयार होत नाही किंवा तयार होत आहे पण त्याची गुणवत्ता खराब होते आहे. आणि असं जर हे निरंतर शरीरात खराब इन्शुलिन तयार होत राहिलं तर नक्कीच त्याच्यातून डायबिटीज हा त्या व्यक्तीला होणार आहे. त्यामुळे आपल्याला डायबिटीज थांबवायचं आहे. किंवा ओबेसिटी म्हणजे हे जे हार्मोनल इम्बॅलन्स होत आहे त्याच्यामुळे लठ्ठपणा वाढला तर पुन्हा प्रेग्नन्सी राहत नाही. लठ्ठपणा वाढला तर पचनसंस्था बिघडते आणि पचनसंस्था बिघडली की त्यातून अनेक व्याधी हे निर्माण होतात. सोबत हिरसुटिझम म्हणजे अगदी दाढीसारखे केस महिलांमध्ये दिसत आहेत. मग तो पण एक सोशल स्टिग्मा बनतो. तर त्यामुळे मनाचं आणि शरीराचं संतुलन राहावं याच्यासाठी आपल्याला व्यवस्थित आहारावर लक्ष देणे गरजेचं आहे. तुम्ही हे पण आपण बोलत होतो तेव्हा तुम्ही खूप महत्त्वपूर्ण अशी सूचना केली की आपण ज्या जाहिराती पाहतो
कुठल्या पण नॅपकिनच्या जाहिराती असतील किंवा इतरही काही आपण पाहतो आणि त्यामध्ये जे दाखवलं जातं म्हणजे अतिसाहसाची कामं दाखविली जातात ती तर अजिबात करायची नाही आहेत. पण तुम्हाला या काळामध्ये विश्रांती हवी आहे. तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे कुठलाही गैरसमज कोणीही करून घेऊ नये की आपल्याला का वेगळं बसायला सांगितलं जातं आहे. शरीराला ज्यावेळेला जी आवश्यकता आहे, इव्हन आपण झोपेबद्दल पण सांगावं लागतं आजकाल सगळ्यांना की तुम्ही जर पुरेशी झोप घेतली नाही तरी पण समस्या होणार आहे. तर या सगळ्या गोष्टींकडे जर आपण लक्ष दिलं तरच हे जे असे काही आजार आहेत तर हे खूप सहज आपण दूर ठेवू शकतो. यानंतर गर्भाशय हे या काळात व्रणित म्हणजे जखमा आहे, कारण ते शेडिंग होत आहे. तर त्या जखमा आहेत, त्या जखमा हील झाल्या पाहिजे. त्या जर व्यवस्थित हील नाही झाल्या तर युटेराईन फायब्रॉइडकडे, गर्भाशयाच्या गाठींकडे ते वळतं. त्यामुळे विश्रांती गरजेची आहे. आणि जेव्हा आपण सतत स्ट्रेसमध्ये राहतो, सतत कामात राहतो, तेव्हा जे आपल्या शरीरात कॉर्टिझोल किंवा ॲड्रिनालिन सिक्रीट होतं, तर त्यामुळे सुद्धा शांत झोप लागत नाही. आणि आयुर्वेदाने जे 3 स्तंभ सांगितले आहे त्याच्यात एक शांत झोप होणं गरजेचं आहे. कारण सतत स्ट्रेस राहिला की त्यातून पूर्ण आयुष्य हे उद्ध्वस्त होतं म्हणूया, किंवा जे नैसर्गिक झोपेमुळे शरीराचं हिलिंग होतं, शरीराची नवनिर्मिती होते, ती होऊ शकत नाही. आणि त्यामुळे मग सगळंच एकूण जो आपला शरीराचं आरोग्य आहे ते बिघडतं. यावरती उपाय काय सांगू आपण? उपाय म्हणजे नेहमी वाताचं शमन हे झालं पाहिजे. म्हणजे PCOD हा विकारच मुळात वाताचा आहे. मग वाताचं शमन होण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे? तर अगदी दिनचर्येत एक छोट्या सोप्या असे काही उपाय सांगते की सकाळी उठून पोट साफ झाल्यानंतर पोटाला क्लॉकवाईज घड्याळीच्या काट्याप्रमाणे गोलाकार असं तेल लावायचं आहे आणि शेकून घ्यायचं आहे. किंवा जसं थंडीमध्ये, आता थंडीचा काळ सुरू आहे, तर नाभीमध्ये बदाम तेल आहे, तिळाचं तेल हे टाकणं आहे. की आपल्याला असं वाटतं की पूर्वी जसं आईच्या उदरामध्ये आपण असतो तेव्हा नाभीमधून आपलं पोषण होतं, पण जन्मानंतर देखील आपलं नाभीमधून पोषण होत असतं. नाभी हे आपल्या शरीराचं सेंटर आहे, केंद्र आहे, आणि त्यामुळे त्याचं पोषण होणं गरजेचं. म्हणून जर आपण हे तिळतेल बदाम तेल सोडलं तर त्याचासुद्धा उपयोग होतो. मानेच्या खाली सगळ्या अंगाला जर आपण तेल लावलं तर वाताचं शमन होतं. जेवणापूर्वी जर आपण वरणाच्या पाण्यामध्ये तूप घेतलं तर त्याने इंटेस्टाईन मऊ होतात आणि ही जी पुढली डायजेशन ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे ते आपण थांबवू शकतो. किंवा आणखी ओवा आणि जिरं हे जर आपण भाजून घेतलं समप्रमाणात आणि त्याचं पावडर करून जर नियमित आहारामध्ये समावेश केला, सोपेसोबत घेतलं, तर त्याने सुद्धा डायजेस्टिव्ह इश्यू, आणि जिरं हे छान गर्भाशयावर काम करतं, त्यामुळे गर्भाशयाचे विकार हे आपण थांबवू शकतो. किंवा आणखी एक सोपा उपाय आहे की 1 लिटर पाणी, त्याच्यात 1 चमचा सुंठ पावडर हे जर आपण उकळून घेतलं आणि ते जर प्यायला दिलं तर त्याने हे जे इन्शुलिन रेझिस्टन्स, आत्ता मी शब्द बोलले, तर हे इन्शुलिन रेझिस्टन्स कमी होतं आणि त्यातून जो डायबिटीज निर्माण होण्याची एक भीती असते ते सुद्धा आपण थांबवू शकतो. किंवा जसं की महिलांमध्ये समोर ब्लॅडर आहे म्हणजे मूत्राशयाची पिशवी आहे, मध्ये युटेरस म्हणजे गर्भाशयाची पिशवी आहे, आणि मागे मलाशय म्हणजे रेक्टम आहे किंवा ज्याला मोठं आतड म्हणतो. तर हे मोठे आतडे जर कायम आपण स्वच्छ ठेवले तर गर्भाशय विकृतीही होत नाही. आणि त्याच्यासाठी जर आपण रविवारी किंवा शनिवारी रात्री असं पोट साफ होण्यासाठी एरंड तेल असेल किंवा गंधर्व हरितकी असेल, हिरडा चूर्ण असेल, त्रिफळा असेल, हे जर आपण कोमट पाण्यासोबत घेतलं तर आरोग्य हे कायम आपण राखू शकतो. निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उपयोग श्रोत्यांना होऊ शकतो. ज्यांना PCODची समस्या आहे त्यांनी अगदी आवश्यक ह्या गोष्टी ऐकाव्यात आणि आवर्जून त्या फॉलो कराव्यात. मला हे सांगा की आता रजोनिवृत्ती जी आहे ही अवस्था येणारच आहे, पण त्याही पूर्वी आपण पेरीमेनोपॉज हा शब्द ऐकतो. तर पेरीमेनोपॉज अवस्था काय असते? पेरीमेनोपॉज म्हणजे हळूहळू जसं वय वाढतं, आपण जो महिलांचा फर्टाईल पिरियड म्हणतो 15 ते 45. मग 45 नंतर हळूहळू जसं वय वाढतं तसे इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन हे जे हार्मोन्स आहे ते बदलत जातात. मग त्याचे काय परिणाम होतात? तर मासिक पाळी अनियमित होणे, कधी अंगावर कमी जाणे, कधी अधिक जाणे, किंवा जे आपण ताणतणाव म्हणतो ह्यामुळे होणारा जो इम्बॅलन्स आहे तर त्यातून, किंवा दीर्घ आजार जर असेल काहींमध्ये तर त्यातून सुद्धा धातूंचा क्षय होतो आणि हळूहळू पाळीमध्ये अधिक अंगावर जाणे, कमी जाणे, चिडचिडेपणा येणे किंवा शांत झोप न लागणे, हाडं ठिसूळ होणे, अशी एक एक प्रक्रिया ही वयोमानानुसार सुरू होते.
परंतु नियंत्रण हे शक्य आहे, पण हे खरं पाहता नैसर्गिक आहे. त्यामुळे हे आपण टाळू शकत नाही. त्यामुळे त्याला सहज भावनेने बघणं गरजेचं आहे. तर ही अवस्था कुठल्या वयामध्ये सुरू होते? जसं साधारण 45 ते 55 तर ही मेनोपॉजची अवस्था आहे. त्यामुळे काहींना साधारण 42 ते 45 हा पेरीमेनोपॉझल फेज आहे, की हळूहळू आता शरीराची रजोनिवृत्तीची तयारी होते आहे. आणि त्यातून मग पुढे एक साधारण 50च्या ॲव्हरेजमध्ये रजोनिवृत्तीही होते. हे जे बदल होतात तर आपण पाहतो की नुसतंच रक्तस्राव कमी जास्त होणे हा एक ठळक बदल लक्षात येण्यासारखा असतो, पण इतरही बरेचसे बदल शरीरावरती परिणामकारक ठरणारे असतात. तर त्याची जी लक्षणं आहेत ती पण आपण सांगूया. बरोबर. मेनोपॉजमध्ये आता साधारण अनेक महिलांची भूक कमी होते, कारण पचनशक्ती कमी होते. हे जे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स कमी होतात, पण हे बाकीच्यांना पण मग डिस्टर्ब करतात. म्हणजे ज्याला आपण सिरोटोनिन आनंदाचा हार्मोन म्हणतो, मग तो डिस्टर्ब होतो. त्यामुळे चिडचिडेपणा वाढतो किंवा झोप शांत लागत नाही. त्याच्यामुळे मग एक कुठेतरी अस्वस्थता असते किंवा मग थोडंसं थायरॉईडवर जर परिणाम झाला तर मेमरी लॉस म्हणूया किंवा स्मृती कमी होणे किंवा आजकाल महिला म्हणतात ना, मला आजकाल हे लक्षात राहत नाही किंवा दूध गॅसवर ठेवलं आहे मला लक्षातच नाही राहिला. तर हा जो ब्रेन फॉग असा शब्द वापरला जातो की मेंदूचा कुठेतरी गोंधळ होतो आहे, तर ही सगळी लक्षणं दिसतात. सोबत इस्ट्रोजन जर कमी झालं तर त्याच्यामुळे हाडं थोडे ठिसूळ होण्याची शक्यता वाढते. म्हणून मग अशा वेळी जर महिलांमध्ये कॅल्शियम सप्लिमेंट आपण नियमित देत राहिलो किंवा साधा सोपा उपाय की अंगाला छान तेल लावा, तिळतेल लावा आणि उन्हात बसा. कारण निसर्गातून आपल्याला विटॅमिन डी हे सगळं मिळतं आहे, त्यातून कॅल्शियम निर्माण होणार आहे, पण आपण कुठेतरी निसर्गापासून दूर जातोय. म्हणून या मेनोपॉजवर बोलण्याची आवश्यकता आहे. अन्यथा पूर्वी महिलांमध्ये मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती ही सहजतेने होत होती. आणि हे जे सगळे दिसणारे परिणाम आहेत तर कधी कधी आपण घाबरून पण जातो. पण आपले असे जे काही कार्यक्रम आहेत की आपण ज्यातनं सतत माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवत राहतो, तर घाबरण्याची गरज नाही आहे. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे आणि तिथे छोटे छोटे होणारे बदल किंवा त्रास जे आहेत, जर आपण पूर्वतयारी थोडी केली तर आपण त्या त्रासांना पण सहज सामोरं जाऊ शकतो. तर काय असं आपण सुचवू आपल्या मैत्रिणींना की त्यांनी काय तयारी करावी की जेणेकरून त्यांना त्रास होणार नाही? मुळात या विषयावर मोकळेपणाने बोलणे, कुटुंबाने समजून घेणे की आपली आई किंवा आपली पत्नी या फेजमध्ये आहे, कधीतरी तिची चिडचिड होऊ शकते. त्यामुळे कुटुंबाने समजून घेणे, तर तितका मोकळा संवाद हा आईने सुद्धा मुलांशी, पतीशी ठेवायचा आहे. दुसरं, फार स्पर्धेच्या भानगडीत पडायचं नाही, कारण कधीकधी परफॉर्मन्सचा ताण असतो, कधी कॉम्पिटिशनचा ताण असतो, कधीतरी मी किती अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे किंवा मी सगळ्यांच्या गरजा पूर्ण करेन, ही जी आईची धडपड असते ती तिने कुठेतरी थांबवावी. कारण त्याचा स्ट्रेस निर्माण होतो, तो तिला तेव्हा जाणवत नाही, पण मग कधीतरी एकदम चिडचिडेपणा स्वभावात वाढला की मग त्याचा पुन्हा तिला त्रास होतो. त्यामुळे खूप परफॉर्मन्सच्या मागे लागू नका. स्वतःला रिलॅक्स ठेवता आलं पाहिजे. स्वतःचा आनंद कुठे आहे तो शोधा. आनंदासाठी छान ज्या जुन्या मैत्रिणी आहेत त्यांच्याशी संवाद साधा किंवा एखाद्या सामाजिक कार्यात स्वतःला जोडून घ्या. असे हे आपण जर विचार केले मानसिक स्तरावरचे बदल. मग आणखी त्यासाठी आपण मेडिटेशनचा आधार घेऊ शकतो. छान दीर्घ जेव्हा आपण प्राणायाम करतो तर त्या प्राणावर मनाचं नियंत्रण असतं. प्राणवायू किंवा ऑक्सिजन जितकं आपण डीप ब्रिदिंग करू, जितकं ऑक्सिजन कन्झम्पशन वाढेल तितकं मन शांत राहतं. त्यामुळे प्राणायाम, मेडिटेशन याचा उपयोग आपण करायचा आहे. सोबत आहारावर नियंत्रण, की ह्या काळात वात वाढणार आहे माहिती आहे, मग वातावर नियंत्रणात ठेवण्यासाठी साजूक तुपाचा समावेश करायचा आहे. पचायला अगदी सोपा असा आहार घ्यायचा आहे. बऱ्याचदा महिला गरम जे जेवण आहे ते नवऱ्याच्या ताटात वाढतात किंवा मुलांना वाढतात आणि स्वतः कधीतरी थंड किंवा शिळं घेतात. तर हे घ्यायचं नाही आहे. स्वतःच्या आहाराकडे सुद्धा तितकंच महत्त्व द्यायचं आहे. मग हेमोग्लोबिन व्यवस्थित आहे का? नसेल तर मग त्याच्यासाठी आपण खजूर घेऊ शकतो, अंजीर घेऊ शकतो, काळ्या मनुका घेऊ शकतो, डाळिंब हे जे पदार्थ आहेत नियमित रक्तवाढीसाठी आपण घेतले पाहिजे. किंवा आपल्याला माहिती आहे या काळात हाडं ठिसूळ होतात, मग कॅल्शियमसाठी काय घेता येईल तर छान तेल लावून उन्हात बसणे हा एक सोपा उपाय आहे. आहारामध्ये नाचणी सत्व घ्या,
भगरमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असतं. ज्यांना दूध पचतंय त्यांनी व्यवस्थित दूध घ्या. इवन प्रोटीनेक्स पावडर जरी घेतले, भिजत घातलेले शेंगदाणे घेतले, तर या सगळ्यांनी काय होणार आहे, किंवा आता छान तिळगुळ, तिळात पण भरपूर प्रमाणात, सगळ्यात जास्त प्रमाणात कॅल्शियम असतं. मग तिळगुळाचे छान लाडू घ्या. तर ह्या अशा पद्धतीने आहारातून आपण संतुलन करू शकतो. आणि तिसरा असतो विहार. तर या विहारामध्ये आपण सूर्यनमस्कार घातले पाहिजे. म्हणजे मी PCODच्या पण पेशंटला आवर्जून म्हणत असते की 3 किंवा 5 सूर्यनमस्कारापासून सुरुवात करा. शक्य झालं तर 12 सूर्यनमस्कारापर्यंत वाढवा. आणि ही जी पेरिमेनोपॉझल किंवा मेनोपॉझल फेज आहे ती सुखावह व्हावी, याच्यासाठी सुद्धा जर आपण सूर्यनमस्कार घातले तर सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. त्यामुळे बाकी योगासनांसाठी जरी वेळ नाही मिळाला तरी सूर्यनमस्कार जर घातले तर आपलं आरोग्य, प्रत्येक स्त्रीचं आरोग्य हे आपण जपू शकतो. म्हणजे आपण आपल्या शरीराची अवस्था जर सुरुवातीपासून समजून घेतली, एखाद्या वेळेला असं असतं ना की मला माहिती आहे की आता हे एवढं वजन माझ्याकडनं काही उचलणं होणार नाही, माझ्यामध्ये तेवढी ताकद नाही आणि आपण त्या वाटेला जात नाही. तसं अगदी छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या जर तुम्ही समजावून घेतल्यात की मासिक पाळी दरम्यान आपल्याला आराम करायचा आहे म्हणजे करायचाच आहे, हा आहार आपल्यासाठी सांगितला गेला आहे तो आपण घेतलाच पाहिजे, किंवा मासिक पाळी दरम्यान आपण सुरुवातीला बोललो तसं कुठलेही आपण जास्तीचे कामं करायला नकोच आहेत. त्यामुळे सहज माझ्या कॉलेजची ट्रिप जाते आणि मला जायचंच आहे, किंवा सगळेजण काय म्हणतील म्हणून मला जायचंच आहे असं न करता आपण जर समजून घेतलं तर एक आपलं आयुष्य जे आहे ते नीटनेटकेपणाने आपल्याला जगता येतं. सतत आपल्याला कुठल्या त्रासाला सामोरं जाण्याची गरज राहत नाही. आणि तुम्ही हा मुद्दा खूप चांगला सांगितला मॅडम की प्रत्येक स्त्रीमध्ये एक अपराधीपणाची भावना येते. तिने एखादंही काम कमी केलं की तिला वाटतं मी हे करायलाच हवं आहे. तर सर्वात आधी तिने त्यावरती स्वतःच्या मनावरती उपाययोजना करणं अतिशय आवश्यक आहे. आणखी काय सांगू आपण? जसं ह्या मेनोपॉजमध्ये हॉट फ्लशेस येतात की रात्री एकदम घाम येतो है ना, किंवा मग सांधेदुखी असतात, किंवा जसं त्वचेवर सगळ्या महिला या स्किन कॉम्प्लेक्शनसाठी किंवा सुरकुत्या येऊ नये यासाठी खूप जागरूक असतात. मग हे एक निसर्ग आहे की त्वचा कोरडी पडणे किंवा केस कोरडे होणे, गळणे. मग ह्यासाठी आपण अतिरिक्त पोषणाचा विचार करू शकतो, किंवा ह्यात घाबरायचं नाही आहे. मन स्थिर ठेवायचं आहे, आहाराकडे, संतुलित आहाराकडे लक्ष द्यायचं आहे. आणि आता जसं आपण महिलांसाठी एक वरदान म्हणतो असे काही आयुर्वेदातले औषधं आहेत की शतावरी आहे. मग आपण शतावरी ग्रॅन्युल्स घेऊ शकतो, कारण शतावरीत इस्ट्रोजेन छान मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतं. म्हणजे शरीरातलं कमी झालं ते आपण भरपाई त्याची होऊ शकते. किंवा अश्वगंधा आहे, ते स्ट्रेस रिडक्शनसाठी छान काम करतं. मग अश्वगंधा चूर्ण तुम्ही दुधासोबत घेऊ शकता. किंवा ज्यांना शांत झोप येत नाही मग अशांसाठी ब्राह्मी आहे, किंवा छान ब्राह्मी तेलाची मसाज हलक्या हाताने डोक्याला करा, त्याने स्ट्रेस पण रिलीफ होईल आणि झोप शांत लागेल. तर अशा पद्धतीने आपल्याला स्वतःवर प्रेम करायला शिकलं पाहिजे की आपल्यात आत्ता जे काही बदल होत आहेत ते सहजतेने स्वीकारणे, आणि त्याच्यासाठी आणखी काय आवश्यक आहे ते जोडीला आहारातून, औषधातून पूर्ण करणे, की एक स्त्री आनंदी राहिली की ते पूर्ण कुटुंब हे आनंदी राहू शकतं. थिअरी सगळ्यांना माहिती असते, त्यांनी प्रॅक्टिकली हे सगळे उपाय स्वतःवरती करून बघावेत आणि मग घडणारे बदल जे आहेत ते नक्कीच आनंददायी असतील. मला आणखीन एक प्रश्न असा विचारायचा आहे की ही रजोनिवृत्ती जी आहे, जशी मासिक पाळी सुरू झाली, हळूहळू बदल शरीरात झाले आणि ती सुरू झाली, तशी बंद होताना पण ती हळूहळू बदल होत बंद होणार आहे. तुम्ही सांगितलं की आधी पेरिमेनोपॉज असेल 2 ते 3 वर्षांचा कालावधी, तसा हा रजोनिवृत्तीचा आपण काय कालावधी सांगू की इतक्या काळामध्ये ती बंद होणार आहे? साधारण 45 ते 55 असं म्हणतो आपण. ज्यांचं खूप हेक्टिक शेड्यूल असतं किंवा पोषण जर योग्य प्रमाणात नसेल, सतत स्ट्रेस असतो, मग त्यांचं अगदी 45मध्ये सुद्धा आपल्याला रजोनिवृत्ती दिसते. पण ज्या आनंदी राहतात महिला, पोषण व्यवस्थित आहे, फार डोक्याला व्याप नाही किंवा ज्या त्रास करून घेत नाही, त्यांचं अगदी 55पर्यंत सुद्धा आपल्याला रजोनिवृत्ती दिसते. पण खरी गोष्ट अशी आहे की जितकी ही रजोनिवृत्ती लांब असेल, म्हणजे 52-55पर्यंत जितका अंगावर पाळी जाते तितकं स्त्रीचं आरोग्य हे टिकून असतं. त्याच्यामुळे छान आनंदी राहायला आवश्यक आहे, राहणं गरजेचं आहे.
म्हणजे ही तुलना अजिबात करू नये की माझ्या मैत्रिणीला तर रजोनिवृत्ती आलेली आहे, माझं आणि तिचं वय सारखं आहे, मला का नाही, किंवा हा मला त्रास होतो आहे. हे लक्षणं जरी दिसणारी असली आणि शरीरावरती परिणाम करणारी जरी असली तरी पण मॅडमने आपल्याला आत्ता उपाय सांगितला आहे की आपण त्यातनं कसं स्वतःला आनंदी ठेवू शकतो, या बदलांना आपण सामोरे कसे जाऊ शकतो. मॅडम, आपण आणखीन काय मार्गदर्शन करू? एकूणच जेव्हा मेनोपॉज येतो तेव्हा ते नैसर्गिक आहे, सहज आहे, कुठलाच त्याचा त्रास करून घ्यायचा नाही. आणि जेव्हा कधीतरी असं होतं की अगदी कोणी एखादा शब्द बोलला की लगेच रडू येतं, डोळ्यात खूप चटकन पाणी येतं, मग अशावेळी कधीतरी कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेअरी आपण म्हणतो, ज्याला CBT म्हणतो, की जेव्हा आपल्या हातात नसते परिस्थिती तर तेव्हा वैद्यांचा सल्ला घ्यावा किंवा डॉक्टरांकडून चिकित्सेची आवश्यकता असेल तर ती न घाबरता, संकोच न करता घ्यावी. कारण प्रत्येक वेळा परिस्थिती आपल्या हातात असेल असं नाही आहे. त्यामुळे जे आहे, जे चालू आहे त्याच्यात आनंद शोधणे, आणि जर आपल्याला ते शक्य नसेल तर वैद्यांची किंवा डॉक्टरांची मदत घेणे, ट्रीटमेंटमधून का होईना पण आरोग्य टिकवून ठेवणं हे गरजेचं आहे. हाच एक मोलाचा सल्ला त्यांना देऊ इच्छिते. जे सहज ह्या ज्या नैसर्गिक प्रक्रिया आहेत ज्या आपल्यासोबत घडणार आहेत, वय वाढणार आहे तसं जे बदल होतात, चेहऱ्यावरती सुरकुत्या येणार आहेत, केस पांढरे होणार आहेत, डोळ्यांची क्षमता कमी होणार आहे, चष्मा लागणार आहे, तसंच हळूहळू हे सगळे बदल होणार आहेत, ते आपण स्वीकारायला पाहिजे. त्याच्यासोबत आपल्याला जर काही परिणाम जाणवतो आहे, तो जर आपल्या सहन करण्यापलीकडे आहे तर निश्चित आपण आपल्या डॉक्टरांना जाऊन भेटू शकतो आणि याविषयी आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. आणि निश्चितच मला असं वाटतं की सहज ह्या गोष्टी घडू शकतात आणि आपल्याला एक चांगलं आयुष्य जगता येऊ शकतं, की जी काही कुठली व्याधी नाही आहे. व्याधी असेल तर त्यावरती आपण उपचार करवून घेतो, पण ज्याला आपण व्याधी समजत नाही अशा गोष्टींसाठी आपण अजिबात कुढत बसू नये घरामध्ये आणि निश्चितच या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून घ्यावा. मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि PCOD, मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती काय आहे, त्याची कारणं काय आहेत, लक्षणं काय आहेत, याविषयी अतिशय सोप्या शब्दात आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. नमस्कार. सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयः. आरोग्य पत्रिकेचा साप्ताहिक कार्यक्रम निरामय. निरामय. निरामय.